आता दादा आहे ना आपल्याला मैदानात दिसत नाही, खूप म्हणजे आतुरता झाले फॅन्स लोकांना आम्हाला की दादा कधी येतात आणि आम्हाला समोरून बाईट देतात. एवढे बिझी झाले दादा, आता इलेक्शन पण झाले तर कधी दादा दिसतील? 100% लवकरच भेटतील. आता जरी तुम्ही थांबले थोडं तरी दादा येतील फार्मासवरती आणि बाईट घ्यायला भेटेल. तर मित्रांनो बघूया थोडा वेळ वाट असली तर, कारण दादा असले ना की एक वेगळीच मुलाखत असते. आणि नमस्कार मित्रांनो, आपल्या आग्रहास्तव आपण आलो मथुरच्या गोठ्यावरती आणि आपल्या समोर शुभम दादा आहे. कारण आपण मैदानात होतो आणि शुभम दादानी 2-3 मुलाखत दिली आणि शुभम दादाची थोडा आवाज आता पण बरोबर नाही, तर आपण म्हटलं दादा गोठ्यावरती आणि मुलाखत घेऊ. तर आपण आलोय आणि दादा मस्त पाहू शकता फ्रेश होऊन आलेला आहे, कारण आज गुलाल सुद्धा झालेला आहे मस्त. काय बोलाल दादा, मागच्या मैदानात उसाटण्याला एक चांगली शर्यत होती आणि राहुल दादा पण होते तेव्हा, पण काही कारणास्तव आपल्या मथुरची हार झाली आणि आज बिंजोडला खिडकाली मैदानात विजयाचा गुलाल घेतला. विजयाचा गुलाल म्हणजे सर्वप्रथम रायफल आणि मथुर पळाला डावे रस्त्यात आणि उजव्या रस्त्यात गाडी पळाली सोन्या आणि शिवा. ही गाडी चांगली होती आणि आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, कारण की त्यांनी पण शिवा आपल्याला एका शब्दावर आपल्या वासराला दिला होता विशालदादाने. आणि दोन्ही गाड्या अतिशय सुंदर पळाल्या आणि मथुर आणि रायफलने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केला. आज म्हणजे 2 मैदान आपला गुलाल पडला होता. आज भरपूर इम्पॉर्टंट होता गुलाल, पण असं काही नियोजन नव्हतं पक्का, पण अचानक नियोजन झालं आणि गुलाल झाला. एकदम असं मन भरून आलं. नक्कीच दादा, भरपूर दादांची अशी अपेक्षा होती म्हणजे की हे लावलेलं की आज कदाचित मथुर नसावं, कारण उसाडणे मैदानात थोडी हार झाली होती म्हणून थोडेसे नाराज होते. पण कसं आहे दादा, मथुर हारो किंवा जिंको तेवढीच गर्दी त्या मथुरच्या स्वभावतली असतो ना, फॅन्स तेवढंच म्हणजे मनावर घेत नाही की मथुर हारला बाबा हे घेतला. मथुर आज ना उद्या जिंकणार आणि तो आज त्याने उसाटणे आपल्या खिडकाली मैदानात करून दाखवला. 100% हार असो या जीत असो, आपण त्याच जोमामध्ये मैदानामध्ये उतरत असतो नेहमी आणि त्याच ताकदीने बैलाला आपण कुठे चुकतोय, या बैलाची कुठे चुकी आहे ते बघूनच प्रत्येक वेळी मैदानामध्ये उतरत असतो. त्याचाच अभ्यास करून आज नियोजन केलं होतं. पहिल्यांदा गेल्यानंतर हा फेरा काढतो, पण आज आपला बालचा चंद्र दादाचा चंद्र आणि मथुरला पूर्ण फेरा टाकला. त्याच्यानंतर आज नियोजन केलं आणि चांगली अशी गाडी झाली. नक्कीच दादा, आता मी मथुरच्या पैरामध्ये पळाला रायफलची सुद्धा मुलाखत घेतली की नियोजन कसं काय झालं, तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं राहुल दादाचा फोन आला होता आणि असं नियोजन झालं. म्हणजे काय बघितलं राहुल दादाने की हा परफेक्ट आहे आजच्या शर्यतीसाठी? त्यांना आम्ही काल पण फोन केला होता, त्यांचं नियोजन झालं होतं, पण आज दादा पण बाहेर गेले होते, मुंबईवरनं एअरपोर्ट मध्ये होते, तिकडनं निघाले होते. तेव्हा कॉल केला होता मला का असं असं दादांना बोलणं झालं माझं दादाचं असं असं बैल आहे. तर मी पण त्यांना कॉल केला होता, मग दादांना नंबर दिला त्यांचा. दादांनी कॉल केला त्याही पण एका शब्दावर हो म्हटले आणि पहिला जर दिल खुला झाला तर 100% गुलाल होते. मागे पुढे झाले तर ते तिथंच म्हणजे गुंतून जाते, पण जेव्हा पण कोणतीही गोष्ट करायला घेतली दिल खुलासपणे झाली तर ती 100% यश लागतं. नक्कीच. आणि मला वाटतं रायफल आणि मथुर खिडकालचे 3 गुलाल झाले त्याच मैदानात या जोडीने. मला वाटतं खिडकालचा मैदान असेल तर रायफल आणि मथुर पलवावा, कारण खूप गाडी छान पळते. 100% गाडीला एकदम अतिशय चांगला स्पीड लागतोय तिथे. आणि आधी पण आपली शर्यत झाली होती, गेल्या वर्षी पण शर्यत झाली, सर्व चांगल्याच गाड्या सोबत तिथे शर्यत झाल्याने चांगल्याच गाड्या आपण तिथे विजय केलेले. दादा बघा, रायफलची पण मुलाखत घेत असताना मला समजलं की रायफलला सुद्धा पैऱ्यासाठी लोक नाही बोलत होते, मग त्यांनी घरचीच गाडी दुश्मनला टाकून केली आणि चांगली शर्यत, मोठी शर्यत जिंकली. आणि आज आपला मथुर या नावाजलेला टॉप 1 तर कोणाला माहिती नाही, पण आज आपण त्यांना सुद्धा पैरे देऊन विजयाचे गुलाल घेतलं. म्हणजे मथुर अशा नंदीना टॉपच्या लेवल आतापर्यंत सुद्धा आणतोय. आता बघू शकता आपण प्रत्येक ठिकाणी जाऊ, प्रत्येक मैदानात वेगवेगळ्या नंदीचा फेरा असतो, त्यामागचा उद्देश आपण दरवेळेस विचारतो. आता सुद्धा तुम्ही सांगा उद्देश काय असतो. पण बघा, प्रत्येकाचा नंदी पळत असतो, प्रत्येकाला इच्छा असते की प्रत्येक या बैलामध्ये आपला नंदी पळायला पाहिजे. ज्याचा बैल टॉप मध्ये पळतो
त्याला टॉप मध्येच पळायचा असतो. त्याच्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाशी विचारमय करून नियोजन करत असतो आणि चांगले पहिले जुळल्यानंतर गाडी पण चांगली पळते आणि नियोजन पण म्हणजे चांगलं होतं आणि गाडी पण चांगली खेळायला भेटते. दादा बघा, तुम्ही 2 नंबरची बैलांची आता मुलाखत येतात, जेव्हा जेव्हा त्यांची मुलाखत येते तेव्हा मथुरचं नाव आवर्जून घेतात की राहुल दादाच्या मथुरच्या सोबत फेऱ्यामध्ये पळालं, मला आज आमच्या बैलाला डिमांड आला आणि आज चांगल्या चांगल्या शर्यती होते, हे बघून कसं वाटतं? दादांनी म्हणजे आतापर्यंत हेच केलंय की प्रत्येक म्हणजे कोणाचाही नंदी असो, लहान असो या मोठा असो, प्रत्येकाला शर्यतीसाठी किंवा पेजासाठी प्रत्येकाला मथुर दिलेला आहे. त्याच्यामुळे सर्वांचा आज प्रेम आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्याच्याच मुले आज जे पण आहे, आज एवढं वय होऊन सुद्धा मथुर या रेंजला पळतोय. त्याच्या मागचं म्हणजे एक आशीर्वाद सर्वांचा आणि तेच म्हणजे दादांच्या पाठीमागे, आमच्या मागे असेल, मथुरच्या मागे असेल, म्हणूनच आज मथुर एवढं पळतोय आणि न कोणाची नजर लागता किंवा कोणती न गोष्ट घडता आज मथुर अतिशय फॉर्म मध्ये पळतोय. आज आपल्या पाठीमागे बघू शकता सर्जा सुद्धा आहे आणि सर्जा सुद्धा किरकाली मैदानात होता, पण काय शर्यत जमली वगैरे नाही. सर्जा पण होता, सर्जाचं पण नियोजन केलं होतं पण जमून गाडी काही जमली नाही सर्जाची. त्याच्यामुळे आज परत आणला. पुढचं जिथे कुठे मैदान असेल तिथे सर्जाला बोलूया. दादा, अभिजित भैयाचा सर्जा मागे आला होता, तर आपला बिनजोडसाठी सर्जा आणि मथुरचा तालमेल बसेल का? कधी नियोजन ठरेल का? 100% ठरेल, काय विषय नाही. कारण की काय दोन्ही मथुर ड्रायव्हर असतात, पब्लिकने पण पळतो चांगला असा आणि तो आतनं. पण ही गाडी आम्हाला मागच्या महिन्यामध्ये जेव्हा मागचं मैदान झालं तेव्हाच पळवायची होती, पण आपण बैल दिला होता एकाला, त्याच्यामुळे नाही ती गाडी जुलवता आली. त्या कालामध्ये कधीतरी 100% पळताना दिसेल. आता 26 जानेवारीचा मैदान येतोय, मोठा मैदान म्हणजे, आणि त्या मैदानात नावमांत घाटावरनं सुद्धा मोठे मोठे नंदी येतील आणि हजेरी लावतील आणि मथुरचं नियोजन त्यावेळेस प्रत्येक वेळेस कडक असतो. या वर्षीचं काय नियोजन तर चांगलेच असेल आणि दादांच्या म्हणजे आमचं बोलणं झालंय. बाबूचा बर्थडे पण आहे, त्यावेळी कमीत कमी 4 ते 5 नंदी घाटावरनं आपल्या इथे येतील शर्यतीसाठी आणि 26 जानेवारीला जोरदारच नियोजन असेल आणि काहीतरी वेगळंच नियोजन असेल दादांच्या. समजा आता आपल्या मुंबईच्या नियमानुसार गाडी पळवता येत नाही दादांच्या नावाने असं बाहेरचं बैल आणून एका मैदानासाठी, पण तेच नंदी आणणार आणि त्यांच्या नावामध्ये इथे पळवणार, पण बाकी नियोजन सर्व आपलंच असणार. नक्कीच. आणि तुम्ही भरपूर फेरे टाकता, पण आम्हाला आहे ना सर्जा, भरपूर जणांची इच्छा आहे आपलाच सर्जा आणि मथुर फेऱ्यामध्ये पळताना किंवा फेऱ्यामध्ये पळताना दिसेल का? आता मागेच आता फेरा दिला होता सर्जा आणि मथुर, बोनवली पाटीलला पण दिला होता आणि उसरण्या मैदानाला पण आम्ही जोडून सोडलं होतं. डाव्या साईडने मथुर होता, उजव्या साईडने सर्जा होता. तेव्हाच सर्जाला दुखापत झाली होती, तेव्हा तिथनं जरा सर्जाला थांबवलं होतं. आता म्हणजे कव्हर झालं, त्या दिवशी चांगली गाडी पळाली शार्दूल आणि सर्जा. बघूया आता येत्या काळामध्ये पण सर्जाचं पण नियोजन चांगलंच असेल आणि मथुरचं पण चांगलंच असेल. दोन्ही नंदी चांगले पळतात. जर आपल्या दावणीला तर जे नंदी येतात ना ते चांगले म्हणजे नाव करतात आपला, जसा कॉकटेल झाला, सर्जा झाला. आता कॉकटेल जर आला तर कॉकटेल आणि सर्जा ही गाडी सुद्धा छान पळेल 100%, कारण की ही गाडी सुद्धा जुलूम पळणार. कॉकटेलला आता फेरे चालू आहेत तिकडे, मैदान त्यांचे सेकंदाचे असतात, चालू आहेत. चांगला असं कॉकटेल सुद्धा पळतोय, बघूया. आणण्याचा प्रयत्न चालू आहे पण तो भरपूर मारतोय, त्याच्यामुळे थोडं थांबवलेलं आहे. तो इथे असताना पण खूप मस्ती करतो. 100% इथे होता तेव्हा पण भरपूर मारत होता आणि तिकडे आहे तरी पण भरपूरच मारतोय तो. सर्जा कसा आहे आपला? सर्जा पण मारतोय, पण तो कसं एका दोघा जणांच्या हातावरती आहे, मला काय करत नाही. त्याला आमचं आहे सत्यजित खोत, त्याला पण काय करत नाही, बाकी सर्वांना मारतोय तो. दादा काय बोलेल की मथुर बघा शर्यत हारली तरी दुसऱ्या मैदानात घेतला गुलाल घेतो आणि आपलं नाव कधीच खाली पडून देत नाही. हारलं म्हणजे हार जीत तर होतच असते. कुस्ती दोघांची झाल्यानंतर एक जण कोणीतरी हारणार असतो, एक जण कोणीतरी जिंकणार असतो. त्याच म्हणजे कुठे काय आपली चुकी झाली तेच बघून पुढच्या वेळी त्याच ताकदीने त्याच जोमामध्ये मैदानात उतरत असतो आणि नियोजन करत असतो. आकाश राऊत दादा यांचा शंभू परत आता बिनजोडला कधी दिसेल का? कारण का एक प्रथम क्रमांक केल्यानंतर एकदा मग हार जीत होत असते, एकदा मैदानात आपला हार झाली बिनजोडला आणि परत आता पुन्हा कधी दिसेल? बघूया, आमचं ते नियोजन चालू आहे घाटावरती चांगल्या मैदानामध्ये पळवायचं शंभू आणि मथुरला. बघू, ती पण गाडी लवकरच पळताना दिसेल. कुठे चांगलं जिथे मैदान असेल तिथे शंभू
आणि मथुर, कारण की गाडीला काहीतरी वेगळं स्पीड लागतं. हा 3 फेऱ्याला ती गाडी 100% कुठेतरी मैदानामध्ये पळताना दिसेल. म्हणजे लवकरच 3 फेऱ्यामध्ये 100% आपल्याला शंभू आणि मथुर पळताना दिसेल. दादा काय आता बघा भरपूर चर्चा आहे, हवेत आहे की नाही माहिती नाही, पण मोठी खरेदी होणार आहे. बघूया आता, दादांच्या नियोजनात चालू आहे खरेदी. काय आपण बैल पसंत आल्यानंतर दादा एका मिनिटात खरेदी करतोय. त्याच्यामुळे ज्यावेळी दादांच्या नजरेत बैल कोणता चांगला दिसेल त्यावेळी 100% दादा घेतील. आता दादा आहे ना आपल्याला मैदानात दिसत नाही, खूप म्हणजे आतुरता झाले फॅन्स लोकांना, आम्हाला की दादा कधी येतात आणि आम्हाला समोरून बाहेर देतात. एवढे बिझी झाले दादा, आता इलेक्शन पण झाले तर कधी दादा दिसतील? 100% लवकरच भेटतील. आता जरी तुम्ही थांबले थोडं तरी दादा येतील फार्मासवरती आणि बाईट घ्यायला भेटेल. तर मित्रांनो बघूया, थोडा वेळ वाट असली तर, कारण दादा असले ना की एक वेगळीच मुलाखत असते. आणि शुभम दादा नियोजनाचा बादशाह ज्याला म्हणतात ना, बघा मित्रांनो नियोजन कधी कधी बघा आपण नात्यामध्ये देतो, एक रिलेशन ठेवतो आपण, आणि आपण हार जिताला तेवढं महत्व नाही देत. आपले नाते टिकले पाहिजेत म्हणून कुठेतरी मथुरची हारजीत होत असते. पण नियोजनाचा बादशाह बोलत शुभम दादा, काय बोला दादा, हे नावच पडले की नियोजनाचा बादशाह शुभम दादा, राहुल दादा नंतर. नियोजन तर काय आपण चांगलंच करत असतो. आणि जसे तुम्ही आता बोलले मैत्री संबंधात, कारण की आपले भरपूर नाते दादाचे जेवढे संबंध आहेत, मित्र आहेत, त्याच्यामध्ये आपण कधी कोणाचा फोन आल्यानंतर चांगला बैल असेल पळत असतो. कधी कधी होते मिस्टेक, कधी कधी बैल कमी पळतो, जास्त पळतो, काय दुखापत असला मुक्का प्राणी आपल्याला पण कळून नाहीत. त्याच्यामुळे हार जीत ते होतच असतोय. पण आपण नाते संबंध सर्व जपूनच शर्यती करत असतो. दादा मथुरच्या पाठीमागे तुझा मेहनत, गौरव दादा मेहनत, आणि एक कॅमेरा दादा ये ना पुढे, फक्त पुढे तर ये ना, त्याला दाखव थोडा. पैलवान पैलवान तुम्हाला माहिती असेल, मग त्याची एवढी मेहनत असते ना, तो खूप मेहनत करतो. काय बोलाल त्याच्याबद्दल? सत्यजित खोत आहे तो आमचं म्हणजे एकदम जीवा भावाचाच आहे. कारण की जरी मी नसलो फार्म हाऊस वरती तरी पूर्ण म्हणजे त्याला कोणतीच गोष्ट सांगायची गरज लागत नाही कधी. कारण की तो एकटा दोन्ही बैल बाहेर काढतो. मथुर आजपर्यंत कोणालाच म्हणजे असं बाहेर नाही, पण तो एकटा दोन्ही बैल बाहेर काढतो मथुरला किंवा सर्जाला, आणि त्याला कोणतीच गोष्ट सांगायची कधी गरज लागत नाही. त्याचा तो व्यवस्थित करत असतो. खायला म्हणजे खायला आणण्यापासून तर टाकण्यापासून सर्व गोष्टी एकटाच करतोय. धुण्यापासून बैल समजा मी तर असतोच, पण मी जरी नसलो तरी तो सर्व एकटा करतो. तो पण भरपूर मेहनत घेतो. आणि आमची सर्व टीम आहे, गौरव, मी आहे, विजू आहे, ऋतिक आहे, सगळी म्हणजे आमची एक भरपूर मोठी टीम आहे. भाऊ मात्री आहे आमचा बालचा, म्हणजे एक हिरा बैलाचे मालक. सर्वजण आमचे पोरं आहेत, सर्वजण मेहनत करत असतात आणि त्याचंच आम्हाला यश नेहमी भेटत असतो. चला दादा, आता जास्त वेळ नाही घेत, आता याचा पुढचं कोणत्या मैदानात दिसेल आपल्याला? कारण 23चा शूटचा मैदान सुद्धा आहे, आणि मुंबईच्या बिनजोडला 26ला तर दिसणार नाही, त्याच्या आधी कोणत्या मैदानात दिसेल? बघूया आता, दादा आहेत थोडे फ्री, जसं दादांचं बोलणं होईल कोणत्या मैदानामध्ये पळवायचं तसं मथुर बिनजोडला पळताना दिसेल. चला मित्रांनो, आता शुभम दादाचा आपण जास्त वेळ घेतला, कारण त्यांना आता जायचं पण बाहेर आहे. पण 26 जानेवारीला दादा नक्कीच आपल्याला दिसतील. आणि आता आम्ही थोडं सांगितल्याप्रमाणे थांबतो. जर राहुल दादा असले तर नक्कीच तुम्हाला राहुल दादाची सुद्धा बाईट बघायला भेटेल, आणि असले तर आपण डायरेक्ट पोस्ट टाकूया. दादा शुभेच्छा तुम्हाला, आणि तुम्ही वेळ दिला आल्यानंतर. आणि आपला मथुर आरोग्य जिंका कायम सर्वांच्या हृदयात राहील.